नमस्कार मंडळी, बाप्पांचे आगमन झाल्याने खूप छान छान डेकोरेशन आपल्या धुळ्यात करण्यात आले ते तर सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण सगळे एका व्हिडिओमध्ये ऍड होऊ शकत नाही म्हणून मी 2-2 3-3 करून एका व्हिडिओमध्ये टाकले। तर चला मग आपण सुरुवात करूया। आज आपण 2 असे सुंदर डेकोरेशन बघणार आहोत धुळ्यातले। तर पहिले आपण आलो होतो जीटीपी स्टॉप जवळील शिवतेजी मित्रमंडळ येथे। ते नेमकं काय देखावा केलं हे आपल्याला जाणून घ्यायचं। त्याच्यासाठी आपण आता मध्ये चाललो होतो आणि बघू शकता सुंदर असं गुफेसारखं केलेले, छान वेली वगैरे सोडलं, इतकं सुंदर वाटत होतं ना, म्हणजे थंडावा तर होता पण छान म्युझिक वगैरे पण लावलं तर त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं। मी म्युझिक वगैरे टाकलं नाही कारण की काय तुम्हाला माहिती युट्यूबचं म्हणजे कॉपीराईटचा इश्यू होतो। तर आता आम्ही मध्ये चाललो होतो आणि सुंदर असं दृश्य आम्हाला बघायला भेटलं। आता मध्ये गेला ती बघितलं तर सुंदरसा अष्टविनायकचा असा छान देखावा त्यांनी सादर केला होता आणि खूपच सुंदर होता। आणि समोर माहिती का तुम्हाला मध्ये नुसता अष्टविनायकने धबधबा पण छोटासा तयार केला होता, खाली बरोबर महादेवाची पिंड आणि नंदी विराजमान झाले ते। तो खूपच सुंदर होता, नुसता अष्टविनायकचा देखावा नाही तर छान असा धबधबा पण होता। आणि सोबतच त्यांनी छान असा झुलता पूल पण तयार केला होता, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकत होते। छान मधला देखावा बघितल्यानंतर आता आपण आलो तर पुढे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे पण छान त्यांनी मस्त काम केलेलं होतं। त्यानंतर मंडळी आता आपण आलो आहोत दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे दुसऱ्या मंडळाला भेट देण्यासाठी, जिथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करता येणार आहे। आपल्या धुळे शहरातील पारोळा रोड येथे हा सुंदरसा असा देखावा सादर करण्यात आला होता। तर सुरुवातीला तुम्हाला थोडंसं बाहेरून वगैरे दाखवते आणि मी ना थोडं उशिराच पोहोचलो तर मस्त एक दर्शन घेता येईल मस्त। मध्ये जाणे अगोदरच छानसे तुम्हाला एक त्रिशूल दाखवते, छान मस्त त्रिशूल होता आणि नंतर आपल्याला बाप्पाचं दर्शन करता येते। तर सुरुवातीला बाप्पाचं आपण दर्शन घेऊ आणि मग मध्ये जाणार आहोत आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी। आता आपण मध्ये आलो आणि छानशी गुफा करण्यात आली, बघू शकता तुम्ही। तर असं प्रत्येक ठिकाणी ना 12 ज्योतिर्लिंग, इकडच्याच ठिकाणी 6 मध्ये अशा ठिकाणी ऍडजस्टमेंट करण्यात आली। तर पहिलेच आपण बघितलं ज्योतिर्लिंगाचं, आता छानसं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ आता आपण। दर्शन घेत असताना आपल्याला पुढे अजून एक भुयार लागते आणि तिथे गेल्यावर ते आपल्याला दिसतं बाबा अमरनाथांची गुफा आणि छानसा असा शिवलिंग तयार करण्यात आलाय। तो खूपच सुंदर वाटतो। लाईटमुळे कदाचित तुम्हाला एवढं वेगळं वाटत असेल, पण प्रत्यक्षात खूपच छान वाटतं। आणि त्यानंतर आपण आता जाणार आहोत पुढे बाकीच्या शिवलिंगांचं दर्शन करण्यासाठी। तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। अजून खूप छान छान देखावा आहे बाप्पाचे आपल्या धुळ्यात, ते पण तुम्हाला दाखवायचे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।